श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मैत्रिणींनो, पौष महिन्यातील अमावस्याचं महत्त्व हे वेगवेगळं आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने विशेष पुण्यफळ प्राप्त होत असतं. या दिवशी गंगाजल हे अमृता समान होत असतं. म्हणून मौनी अमावस्येला विशेष महत्त्वपूर्ण असं गंगा स्नान सांगितलं जातं. मौनी अमावस्येच्या दिवशी व्रत करणाऱ्यांनी दिवसभर मौन धारण करावं आणि दिवसभर मौनाई सारखं व्यवहार केला पाहिजे. त्याचप्रमाणे शास्त्रामध्ये या दिवशी काय करावं काय करू नये, त्याचबरोबर या दिवशी आपण आपल्या घरामध्ये कोणत्या भाज्या खाऊ नये याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर बघा, वास्तुशास्त्रामध्ये किंवा आपल्या धर्मशास्त्रामध्ये या दिवशी दान आणि पुण्य करण्याचे एक विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी मनु ऋषीचा जन्म झाल्याचं सांगितलं जातं आणि या दिवशी मौन अमावस्या त्यामुळे त्यांच्या स्वरूपात साजरी केली जात असते. शास्त्रामध्ये वर्णित आहे की या महिन्यात पूजन अर्चन व नदी स्नान केल्याने प्रभू नारायणाची कृपा प्राप्त होत असते आणि स्वर्गाची देखील प्राप्ती होत असते. स्वर्ग प्राप्तीचा रस्ता हा मोकळा होत असतो. घरी स्नान करून अनुष्ठान करून इच्छित असणाऱ्यांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून तीर्थाचं आवाहन करत स्नान करावं. या दिवशी सूर्यनारायणाला अर्घ्य दिल्याने गरिबी आणि दारिद्र्य दूर होत असतं. मौनी अमावस्येला काय करावं आपण हे आता आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या दिवशी नर्मदा, गंगा, सिंधू, कावेरी असह इतर पवित्र नद्यांचे स्नान दान जप अनुष्ठान केल्याने अनेक दोष दूर होता. या दिवशी ब्रह्मदेव आणि गायत्री पूजन देखील विशेष फलदायी मानलं जातं. अमावस्येला 108 वेळा तुळशीला प्रदक्षिणा घालावी. चंद्र कमजोर असल्याने गाईला दही आणि भात खाऊ घालावा. याने मानसिक शांती लाभते. या व्यतिरिक्त मंत्र जप सिद्धी साधना आणि ज्ञान करत मौन व्रत धारण केल्याने पुण्यप्राप्ती आणि देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी मौन व्रत धारण केल्याने विशेष फलप्राप्ती होत असते. त्याचबरोबर काही दान आपल्याला मौनी अमावस्येला करायचं असतं. यामध्ये तुम्ही तेल, तीळ, वाळलेले लाकूड, ब्लँकेट, उबदार वस्त्र, काळे कपडे, जोडे, दान, चप्पल यथाशक्ती तुम्ही तुमच्या पद्धतीने या वस्तू दान करू शकता. त्याचप्रमाणे ज्यांच्या कुंडलीतील चंद्र हा कमजोर आहे त्यांनी दूध, तांदूळ, खीर, खडी साखर, बत्तासे, पांढऱ्या रंगाची मिठाई ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही त्याचं देखील दान करू शकता. त्यामुळे कुंडलीतील चंद्र हा मजबूत होण्यासाठी मदत होत असते. त्याचबरोबर मौनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये कुठेही धूळ, मिट्टी, माती राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपल्या घराची स्वच्छता करायची आहे. जाळे जळमटे काढायचे आहे. घरामध्ये ज्या वेळेस आपण आपली फरशी पुसणार आहोत तर त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं हळद, मीठ, गोमूत्र आणि लिंबूचा रस आपल्याला टाकायचा आहे आणि आपल्या घराची फरशी पुसायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये या दिवशी आपण जे काही जाळी जळमटी असेल तर ती व्यवस्थितपणे काढून घ्यायची आहे. आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्याचं पालन करायचं आहे. तेच आता आपण बघूया की अशा कोणत्या भाज्या आहेत त्या आपल्याला या दिवशी खायच्या नाहीत. ज्या भाज्या जर आपण खाल्ल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरावरती रुष्ट होऊ शकते. बघा, आपण काय म्हणतो की मी खूप कष्ट करते, खूप मेहनत करते, सेवा करते, पण त्याचं फळ मला मिळत नाही. कारण ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात ह्या पवित्र तिथींना आपल्याकडनं ह्या ज्या चुका आहेत छोट्या मोठ्या
तर त्या होत असतात आणि त्यामुळे त्याचं जे काही दोष आहेत तर ते दोष आहेत तर त्याचे जे काही परिणाम आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात. त्यामुळे ह्या चुका आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या आहेत. आता त्याबद्दलची माहिती आपण सविस्तर बघूया. ऐनी अमावस्येच्या दिवशी आपण सर्वात अगोदर म्हणजे महत्वाचं ते म्हणजे आपण खोटं बोलायचं नाही. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं असतं. या दिवशी घरात वादविवाद आपल्याला करायचे नाही. असं मानलं जातं की मौनी अमावस्येच्या दिवशी शरीराला तेलाने मालिश करू नये किंवा ज्या वेळेस आपण अंघोळ करत असतो तर अंघोळीच्या वेळेस साबण देखील वापरलं जात नाही. त्याचप्रमाणे मौनी अमावस्येच्या दिवशी मांसाहार आणि मद्यपान करू नये. या दिवशी आपल्या घरामध्ये भांडण, वादविवाद, कलह होणार नाही याची आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची असते. त्याचप्रमाणे या दिवशी जर आपल्याला कुणी सफेद कलरची मिठाई दिली, बघा आता अमावस्या जी असते त्यावरती तंत्र मंत्र हे खूप मोठ्या प्रमाणात केले जात असतात. त्यामुळे अमावस्या तिथीच्या दिवशी सफेद कलरची मिठाई जर तुम्हाला कुणी दिली, मग त्यामध्ये पेढा असेल, बर्फी असेल किंवा सफेद कलरचा कोणताही एखादा पदार्थ असेल तर तो चुकून सुद्धा आपल्याला खायचा नाही. कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे हे जे पदार्थ आहेत तर ते आपल्याला चुकूनही या दिवशी खायचे नाही. कोणी जर दिले असतील त्याचबरोबर या दिवशी आपल्याला घरामध्ये मांसाहाराचं चुकून सेवन करायचं नाही. मांस, मदिरा, मच्छी, अंडी या चुकून आपल्या घरामध्ये सेवन करायचं नाही किंवा बाहेरूनही आपल्याला खाऊन यायचे नाही. नॉनव्हेज खाण्यासाठी चुकूनही या दिवशी तुम्ही बाहेरही जाऊ नका, आपल्या घरामध्येही शिजवू नका, खाऊ नका. कारण या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात तंत्रमंत्र याच पदार्थातून केले जातात. त्यामुळे मग आपल्यावरती संकट येऊ शकतात. त्यामुळे हे जे पदार्थ आहेत तर ते अमावस्येच्या दिवशी शक्यतो करून टाळले गेले पाहिजे. त्याचबरोबर या दिवशी कोणाचाही आपल्याकडनं अपमान होणार नाही, कडनं कोणाचा आत्मा दुखवणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. लहान मुलं असतील किंवा मोठे वयोवृद्ध असतील त्याचा आपल्याकडून अपमान होणार नाही की याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. पितरांचा या दिवशी आपल्याकडून अपमान होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. पितरांचं स्मरण करायचं आहे. त्याचबरोबर पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे. या दिवशी दही भात कुठे ठेवावा हे सर्व उपाय मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता. या दिवशी आता कोणत्या भाज्या आपल्याला खायच्या नाही ते आता आपण बघूया. तर सर्वात प्रथम आपल्याला कांदा आणि लसण जो असतो तर तो पूर्णपणे या दिवशी वर्ज्य करायचा आहे. कांदा लसण हा तर तो राहू आणि केतूचं प्रतीक आहे. त्यामुळे जर कांदा लसूण आपण ह्याच्या पवित्र तिथी असतात यांना खाल्ला तर बघा त्याचे आपल्यावरती अनेक दुष्परिणाम होतात. आपल्या कुंडलीतील राहू आणि केतू हा कुठेतरी कमजोर होत असतो. त्यामुळे आपल्याला अनेक अडचणी येतात. त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला सर्वात पहिली जी भाजी आहे भाजी खायची ती नेत म्हणजे वांग्याची भाजी. वांग हे तामसिक आहारामध्ये येत असल्यामुळे त्यामुळे या दिवशी वांग आपल्याला घरामध्ये चुकूनही खायचं नाही. दुसरी भाजी आपल्याला या दिवशी संपूर्णपणे वर्ज्य करायची आहे ती म्हणजे गोबी आणि वांग या दिवशी चुकूनही आपल्या घरामध्ये खाल्लं जात नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. अमावस्येला हे दोन पदार्थ चुकूनही कधीच खायचे नाही. तर त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला मसूरची जी डाळ असते तर ती देखील वर्ज्य करायची आहे. मसुराची डाळ देखील मंगळ ग्रहाचं कारक असते आणि मंगळ आपला खराब होतो. जर आपण या गोष्टी ज्या आहेत तर त्या अमावस्येच्या दिवशी खाल्ल्या तर त्यामुळे मसुराची डाळ ही चुकूनही या दिवशी खाऊ नका. आता हे जे पदार्थ मी तुम्हाला सांगितले आहे तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही पाळू शकता. तुमची श्रद्धा नसेल तर तुम्ही नाही पाळले तरी देखील चालणार आहे. शेवटी श्रद्धा महत्वाची असते, विश्वास महत्वाचा असतो. आपापल्या पद्धतीनुसार आपण आपल्या घरामध्ये अमावस्या जी आहे तर ती साजरी करू शकता. पण जर आपण हे नियम पाळले तर आपल्या कुंडलीतील
सर्व ग्रह जे आहेत तर ते कमजोर न होता मजबूत होतात, आपल्याला त्याचे शुभ परिणाम बघायला मिळतात आणि ह्या चुका आपल्याकडून होतात, त्यामुळे कुठेतरी आपल्या कुंडलीतील ग्रह हे कमजोर होत असतात आणि मग आपल्या घरामध्ये दुःख, संकटे, दारिद्र्य, आजारपण ह्या अशा अडचणी यायला सुरुवात होते। मग आपण म्हणतो की मी खूप कष्ट करते तरीही त्याचं फळ मिळत नाही, त्यामुळे कारण ह्या चुका आपल्याकडून कळत न कळतपणे आपण ह्या गोष्टींचं नियम पाळत नाही, त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला नक्कीच काहीतरी अडथळे आणू शकतात। आपण अशा छोट्या मोठ्या गोष्टी पाळत नाही, त्यामुळे या गोष्टी पाळा तुम्ही। नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो नक्कीच होईल। या दिवशी चुकून आपल्या घरामध्ये मोहरीचं जे तेल आहे तर ते आणू नका, किंवा अमावस्येच्या दिवशी कोणतंच तेल आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचं नसतं, कारण तेल हे शनी ग्रहाचं कारक असतं, त्यामुळे मोहरीचं तेल चुकून या दिवशी घरामध्ये विकत आणू नका। या सर्व गोष्टी पाळा, नक्कीच तुम्हाला त्याचा जो आहे फायदा जो आहे तर तो नक्कीच होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।